जय शिवराय मित्र हो. प्रचंड मेहनतीने आणि अथक कष्टाने तयार केलेला बिझनेस मराठी माणूस हा 1 वर्षाच्या आत बंद का करतो हे जर जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आणि चॅनलला जर आपले सबस्क्राईब नसेल केलेलं तर ते करून घ्यावे लागेल. गेल्या 5 ते 10 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात मराठी माणसं ही बिझनेसमध्ये व्यवसायात उतरताना आपल्याला दिसली असतील, परंतु काही वेळानेच त्यामधली कमीत कमी 60 ते 70% मराठी माणसाने आपला चालू केलेला व्यवसाय हा बंद करण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. आणि ही वेळ का आली असेल तर ह्याला जबाबदार कोण? ह्याला जबाबदार आहे तो फक्त आणि फक्त मराठी माणूसच. कारण जेव्हा कोणी एखादी व्यक्ती मराठी माणूस हा व्यवसायात उतरण्याचा विचार करतो किंवा व्यवसाय चालू करतो त्यावेळी सर्वप्रथम त्याला त्या विरोध होतो, तर त्या स्वतःच्या कुटुंबातून, स्वतःच्या घरातून, स्वतःच्या गावातून, स्वतःच्या समाजातून. आणि ह्यानंतरही त्या व्यक्तीने जर मराठी माणसाने व्यवसाय चालू केला तर त्यानंतर तो व्यक्ती बिझनेसमध्ये येणाऱ्या छोट्या मोठ्या अडचणींना घाबरून जातो आणि शेवटी वैतागून तो बिझनेस बंद करतो. मित्रांनो, आपण मराठी माणसं बिझनेसमध्ये उतरताना वेळेचं आणि पैशाचं प्रॉपर नियोजन करत नाही. आपल्याकडे प्रॉपर बिझनेस स्ट्रॅटेजी नसते. त्यामुळे काय होतं की आपल्याकडे बिझनेस प्लॅनिंग नसल्या कारणाने आपल्याला काही दूरदृष्टीच्या अभावाकारणाने आपल्याला बिझनेस हा काही वेळानंतर बंद करावा लागतो. इव्हन आपण बघतो की मराठी माणूस हा आपला बिझनेसच्या ओपनिंग करता किंवा आपल्या दुकानाच्या उद्घाटनाकरता एवढा खर्च करतो की त्या पैशामध्ये तो दुकानामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात माल खरेदी करून आपल्याला जास्त ग्राहक कसा मिळवता येईल याचा प्रयत्न करू शकतो. या उलट मराठी माणसं उद्घाटनाला जाताना किंवा ओपनिंग करता जाताना 250, 300, 500, 2000 रुपयापर्यंतचे गिफ्ट किंवा पुष्पगुच्छ घेऊन जातात. एकही मराठी माणूस त्या दुकानामधून पहिल्या दिवशी कोणत्याही प्रकारची खरेदी करताना आपण दिसत नाही. जर अशा माणसांनी जर त्या दुकानातून जाताना 500, 2000 रुपयापर्यंत जर खरेदी केली तर त्याच मराठी व्यावसायिकाला आपण पहिल्याच दिवशी 6 महिन्याचा ऍडव्हान्स मध्ये भाडं कसं जमा करता येईल याची मदत करून येऊ शकतो. आणि अशाने काय होईल की पुढचे 6 महिने तो मराठी व्यावसायिक, तो बिझनेसमन हा 6 महिने मोकळ्या मनाने बिझनेस करू शकतो. या व्यतिरिक्त आपली मराठी माणसे विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये वावरताना आपल्याला दिसतील. त्यामुळे होतं काय की बिझनेस चालू केल्यानंतर किंवा व्यवसायामध्ये कोणत्या कामासाठी, जसं मालाची खरेदी करण्यासाठी किंवा इतर कोणत्या पर्सनल कामासाठी जेव्हा बाहेर जाण्याची वेळ येते त्या व्यावसायिकाला, तेव्हा त्या वेळेला त्याला आपलं दुकान किंवा धंदा हा बंद करून बाहेर जावं लागतं. त्यावेळेला त्याच्या घरातील कोणतीही व्यक्ती त्याची जागा घ्यायला तयार नसते किंवा कोणी अवेलेबल नसते. या उलट परिस्थिती काहीशी इतर व्यावसायिकांमध्ये आहे. जे इतर परप्रांतीय व्यावसायिक आहेत त्यांच्या समाजामध्ये हे वेगळं आहे की त्यांना जेव्हा कुठल्या सण वार उत्सव किंवा अशा कोणत्या प्रसंगांना बाहेर जावं लागतं, ज्या सुखदुःखाच्या कार्यक्रमांमध्ये बाहेर जाण्याची वेळ येते, त्यावेळेला त्यांच्या जागी त्यांच्या घरातील कोणीतरी व्यक्ती, नातेवाईक, त्यांची काकाची मुले, त्यांच्या आत्याची मुले, त्यांचे भाचा भाची, जावई सून, कोणीतरी त्यांची जागा ही घेतो आणि त्यांचा कारभार पाहतो. त्यामुळे काय होतं की त्यांचं दुकान हे 365 दिवस चालू राहतो आणि त्यांच्या दुकान चालू राहण्याच्या कारणाने त्यांना जास्तीत जास्त ग्राहक मिळवता येतो. या उलट परिस्थिती आपल्या मराठी माणसांच्या बाबतीत घडताना दिसते की आपला मराठी माणूस सगळ्या ह्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवतो आणि आपला धंदा किंवा दुकान बंद करून कमी वेळेला आपलं दुकान चालू ठेवून आपला ग्राहक कमी प्रमाणात मिळवतो. अशाच काहीशा कारणांमुळे मराठी माणसाला आपला व्यवसाय धंदा बंद करण्याची वेळ. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत पोहोचवावा. चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलेलं तर ते करून घ्यावे आणि हा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून लाईक आणि कमेंट जरूर करावे. धन्यवाद.